हाय, मी नीलम. तिसरी घंटा नावाची एक छोटीशी एकांकिका मी माझ्या मैत्रिणींसमवेत सादर करीत आहे. तर त्याच्यामध्ये 2 घंटा झालेल्या आहेत आणि तिसरी घंटा होणार आहे. तर त्या दरम्यान ग्रीन रूममध्ये आतमध्ये काय सगळ्यांची धमाल चालू असते त्यावर ही आधारित एकांकिका आहे. तर ती नक्की एन्जॉय करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि यातील मजा घ्या. प्रिय 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 बंधू भगिनीनो, प्रिय मैत्रिणीनो, आज मैत्रीचं मुक्तांगण सादर करत आहे तिसरी घंटा. देवा देवा देवा, आता मी करू तरी काय? दयाघना, माझ्यावर आकाश किरे कोसळलं. करुणा करा. किती कठोर झालास तू परमेश्वरा. काय वेळ आणलीस माझ्यावर. किती कठोर झालास तू. काय गेल्या जन्मी मी पातक केलं होतं म्हणून असल्या सुनांच्या तोंडात तुकडे फोडायची वेळ आणलीस रे परमेश्वरा. निर्मलाताई, नाटकाचा दिवस आला तरी तुमचा अजून पहिलीचा पांगुळ गाड्या काही संपत नाही ना. ठेवा बघू तो आधी बाजूला आणि नाटकी बोलू नका. किती वेळा सांगितलं तुम्हाला. आता बोला बघू परत. देवा 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 परमेश्वरा काय असं कसं सांग बोलताय तुम्ही जरा त्याच्यात जीव होता. जीव बोला. किती जीव होतायचा. 1 तास माझा जीव काही वर आला नाही. जीव आहे तुमचा. किती होतायचा ते तुम्हीच ठरवायचं. थोडा शिल्लक ठेवा नाटकाला म्हणजे झालं. समजलं? चांगलं समजलं. प्रिय प्रिय बंधू भगिनीनो, आज सादर काय झालं? अगं जयवंती, तू अजून तयार नाही का झालीस? अगं पहिल्या अंकामध्ये तुझी एंट्री आहे ना. अहो तेच तर सांगायला आले होते. काय सांगायला आलीस? पहिल्या अंकात एंट्री आहे हे. तसं नव्हे हो. मग सांग बघू लवकर. मी म्हणत होते की आज ह्यांचे मोठे साहेब आलेले आहेत अचानक. मग काय झालं? त्यांना घेऊन या. ते येतीलच हो, पण हे म्हणतात की मी एवढा मोठा ऑफिसर आणि माझी बायको एवढी साधी साडी नेसून स्टेजवर गेली तर कसं दिसेल. अहो त्या अपर्णेच्या साड्या पाहिल्यात का? आणि तिच्या मिस्टरांना माझ्या मिस्टरांपेक्षा कितीतरी कमी पगार आहे. अगं म्हणून तर मी तुला पहिलं नायिकेचं काम दिलं की नाही. तिच्या मिस्टरना पगार कमी आहे म्हणून तिला दुय्यम काम दिलंय. ते तेव्हा ठीक होतं. तेव्हा कुठं साहेब येणार होते. अगं आता तू काय आणि हे आता बरोबर जरीचं ब्लाऊज घेऊन आलीस बटणं लावायला. जळलं बेलं तो टेलर. शिवून दे म्हटल्यावर पटकन शिवून दिला, पण त्याला बटणं लावायला वेळ नाही. म्हणजे आता काय जरीची साडी नेसणारच की काय? हो ना. अहो आमचे हे काय म्हणतात माहितीये का, मला निळा रंग किती छान दिसतो. आणि तुम्हाला माहित आहे का, पुढच्या महिन्यात माझा वाढदिवस आहे ना, तेव्हा मला ते कांजीवरम निळी साडी घेऊन देणार आहे. प्रॉमिस केलंय. अगं पण तू नाटकात गरीब देशभक्ताची बायको आहेस ना. दिसतील. अहो जरा त्याला समजावून सांग ना. आम्ही कुठे म्हणतोय तुझे मिस्टर मोठे अधिकारी नाहीयेत म्हणून, पण एकदा नाटकात थोडं गरीबाची बायको म्हणून काम करायला काय हरकत आहे. खोटं खोटं तर करायचं. अहो ते मला समजते. यांनाही मी समजावून सांगितलं, पण म्हणतात कसे. काय महिला मंडळाचं नाटक तर आहे, एवढी वास्तविकता कशाला हवी त्याच्यामध्ये. आणि बक्षिसं थोडीच मिळवायची आहेत काय. आणि आज होईल तुझं कौतुक ह्या साड्यातनं. आणि पण हे तुझं साध्या साडीतलं रूप सगळ्यांच्या लक्षात राहणार नाही का. तेव्हा काय असतात बाबा एकेकाची मतं अशी. आता काय करणार. बरं
ते आधी ब्लाऊज बाजूला ठेव बघू आणि तू आतमध्ये जाऊन तयार होऊन ये. ठीक आहे. सखू, ए सखू, सखूला पाठवा बघू लवकर. काय म्हणते, आली ना होता? अहो फळणीचं काम करणार आहे? काय ते सांगितले. आता ही भांडी घ्या डोक्यावर. सगू भांडी जरा आधी इथे ठेव बघू. ठेव इथे ठेव. आणि माझं एक पहिलं काम कर. आपल्या घरी जा आणि गांधी बाबा मी ज्या 15 ऑगस्टला साड्या नेसते ना त्या आजींना सांग 2 साड्या पाठवून द्या आणि गांधी बाबांचा फोटो. आलं पळत जायचं नाही, लवकर यायचं. अय्या, ही भांडी आणली काय भवानीसाठी? कमालच आहे. कमाल कसली त्याच्यात? अहो, ही भांडी बघून प्रेक्षक हसतील ना. हसायचे त्या भवानीच्या भांड्यामध्ये? अहो मालतीबाई, काय म्हणून काय विचारता? ही भांडी बघितलीत का तुम्ही? चक्क इम्पोर्टेड आहेत. तुला कसं माहिती? हो, माझ्याच तर घरून आणली आहे. माझा भाऊ गेला होता ना तेव्हा फॉरेनला चल म्हणून मागे लागला होता बघा. तेव्हा माझा आशू 1.5 वर्षाचा होता. आशू नाही अनु माझ्या पोटात होता बघा तेव्हा. हा बरोबर. तेव्हा मला जायला जमलं नाही. तेव्हा माझा भाऊ म्हणत होता चल फॉरेनला. माझी वहिनी पण खूप चांगली आहे हो. हो, म्हणून काय झालं आता? ह्याला हसणार काय? हो, तुम्हाला मालतीबाई मी तेच तर सांगत होते. ही भांडी ना माझ्या घरून आणली ताओ. म्हणजे काय? आता हे बघा, हे तुम्हाला सांगते मी. ह्या माझा भाऊ गेला होता तेव्हा त्याला असं वाटलं आता हिच्यासाठी पहिल्यांदा चाललोय मी तर येत नाही, काहीतरी आपण न्यायला तर पाहिजे. पण आपण पण अपेक्षा करायची बरोबर दिसतं का हो? नाही ना. तरी पण तो पहिल्यांदा गेला होता तेव्हा त्यानं माझ्यासाठी एक नायलॉनची सुरेख साडी आणली होती. अशी ग्रे कलरची बघा. तेव्हा बघा ते तो म्हणे तुला खूप खुलून दिसतो हा कलर. अगं भांड्याचं काय? अहो, एकुलती एक बहीण ना त्याची. लाडकी बहीण हो त्याची. अहो, ती साडी मी तेव्हा नाही का नेसले ते तेव्हा त्या नाडकर्णी बहीणच्या घरी गेलो होतो बघा लग्नाला. त्या लठ्ठ नाडकर्णी बहीण. पण नाटकांचं काय, भांड्यांचं काय? अहो, तेच तर मी सांगते. माझ्याच तर घरून आणली बघा कशी छान दिसतात. बघा बघितला का? इम्पोर्टेड. बघा काय लांबून काय प्रेक्षकांना काय कळणार नाही तुझी इम्पोर्टेड आहे का साधी आहे ती? प्रेक्षकांना नाही कळणार हो. ती ढालगज भवानी ती येणार आहे ना. ती आल्यावर मंडळात बोलायची का भाव खायची एक सुद्धा संधी सोडणार नाही बघा. कोण ढालगज भवानी? दुसरी कोण? तीच ती पर्वतीनबाई. ती काय अगदी येणार आहे? ती काय अगदी दुर्बीण लावून बघणार? फॉरेनच्या भांड्यांची गोष्टच वेगळी. काय जरा सुद्धा उठून दिसते. आता बघा, मागच्याच वर्षी माझ्या देवानं मला फॉरेनहून रुमाल आणले होते. आता तो सांगत होता की मी काहीतरी घेऊन येतो पण आपण तिथं पण अपेक्षा करायचं बरोबर दिसतं का? नाही ना. पण त्यानं काय केलं, छान रुमाल पाठवले आणि तो पहिल्यांदाच तर फॉरेनला गेला. त्याला चक्क डॉलरमध्ये पगार आहे, डॉलरमध्ये. आणि तो शाळा कॉलेजमध्ये असताना कायम फर्स्ट क्लास फर्स्ट. माझ्या सासूबाई तर सांगत होत्या की आता काय एकंदरीत ती बाहेर भांडी बदलायला हवी. मी तर आता तुझ्याकडे देशी भांडी नसतीलच. असू दे, मी त्याची सगळी व्यवस्था करते बरं का आणि भांडी आणते. तुम्ही आता तुमच्या मेकअप करायला जावा बघू. आणि या साड्या आणि फोटो दिलाय. बरं, त्यावेळी म्हणत होत्या तुम्ही जरा अगोदरच सांगितलं असतं तर आणखीन चांगला फोटो दिला असता. पण आता एवढा अर्जंट मागितलाय तर हाच घेऊन जा. अगं हा कुठला फोटो आणलास तू? आणि अजून आणि कुठला? आता तुम्ही सांगितलं होतं ना गांधीबाबांच्या घरनं आणायचंय म्हणून. अगं गांधी साहेबांच्या घरी तिथे काय गांधी साहेबांचा वाढदिवस साजरा करायचा. मी तुला काय सांगितलं होतं? आणि म्हणे मला सगळं नाटक पाठ आहे. तुला काय सांगितलं? जरा तरी अक्कल चालवायचीस ना. अगं गांधी बाबांचा फोटो मला इथे स्टेजवर लावायला हवा होता. महात्मा गांधींचा फोटो.
आता घेऊन ये. बघू. विमलानं चक्क त्यांच्या लग्नातलाच फोटो हा फोटो बघून असं वाटते की दोघांचं लव्ह मॅरेज झालंय. बाकी एका फोटोग्राफरनं त्याची काही कमाल केली नसली तर. अगं काय तुम्ही हसताय नाचताय ते काय नाच चाललाय का? नुसत्या हसतायत आपल्या इकडनं तिकडनं येऊन येऊन. हा हे काय आहे? झालं का तुमची सगळ्यांचा तयारी झाली का सगळी? हा नाही ना? जावा बाबू पटापटा तयारी करा. तुझं मेकअप करायला जा तू आणि जयवंती तू ह्या साड्या घेऊन जा बघू. ह्या साड्या घे आणि तो नेकलेस काढायचा विसरू नको बरं का? मालतीबाई, अहो मालतीबाई, मला शेवटच्या अंकात तरी नेहमी साडी नेसायला द्या ना. शेवटच्या अंकात काय समारंभ आहे का कुठला? समारंभ नाही हो, पण आपला नायक तुरुंगातून सुटून येत नाही का, म्हणजे किती आनंदाचा क्षण आहे, तेव्हा तरी नेसू द्या. बघू आपण. तू आता ह्या साड्या नेसून घे आणि एक साडी नेसून घे. हा बाई 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 बाई, अहो पाहिलंच का मग? किती नाटक करतात का काय? आपण काय आवरायला चालू का काय? मालतीबाई कुठे आहात हो तुम्ही? आहे मी इकडे स्टेजवर आहे. अहो मालतीबाई घोटाळा झाला हो. काय झालं? अगं अपर्णा, तू ह्या दोघींचा काय मेकअप केलायस का? काय त्या शोभून दिसतंय तरी का त्यांना ते? हा किती छान दिसते. अगं पण राहू दे मालतीबाई, एवढं कोण निरखून बघतंय? छान दिसते की. आपण दिसतोय ना, जरा मला प्लीज सांग ह्याच्यातून मी कोणता बोलला ना बघ. हा चांगला आहे की ग? अगं हे दुसऱ्या अंकासाठी झालं, पण तिसऱ्या अंकासाठी मी काय बोलू? अगं नेहमी घालते ना ते घाल ना, ते छान आहे की. हो, मला तेच तर समजत नाही ना. आपण हे बघ, आता हा बॉल आहे की नाही, तेव्हा बघ मागच्या आठवड्यात त्या मनीषा जोशींच्या घरी हळदी कुंकूला गेलो होतो बघ, तेव्हा मी घातला होता. तेव्हा मी ती पिवळी कांजीवरम साडी नेसली होती बरं का, आणि तिथं ती शेवंतीची वेणी छोटीशी दिली होती म्हणून मला हा छोटा बॉल घालावा लागला. आणि आता हा मोठा बॉल आहे ना, तो त्या आरती चौगुलेंच्या घरी गेलो होतो बघा गाण्याच्या कार्यक्रमाला, तेव्हा मी ती पांढरी सिफॉन साडी नेसली होती. गाणं? अहो मालतीबाई सगळं घोटाळा झाला की हो. काय झालं? अहो त्या पाटीलबाई हार्मोनियम देणार होती ना, आता देत नाही म्हणाली. असं कसं? तिचा काय आधी सांगायला हवं होतं ना. नाही. तिचा काय श्वास बंद अडकला होता का ते नाही सांगायला? म्हणे त्याचा भाता मोडलाय हार्मोनियमचा. आता काय करायचं बाई? भाता मोडलाय, आता तिने आधी सांगायला हवं होतं आपल्याला. अहो तेच तर खरं, पण गंमत म्हणजे ती दुपारी मला निरोप पाठवला, मला पेटी देता येत नाही, आणि सकाळी तर तिची लेक तारस्वरावर आळून आळून मोठमोठ्याने गात होती, आणि पट्टीचा आवाज तर सुपारी पोट्यात खटखट आवाज येत थांबला हो. मला हे सांगायचं होतं आणि तुम्ही मध्ये मध्ये काहीतरी सारखं दुसरंच बोलत होता. आता हे सांगा मालतीबाई, मी गाणं कसं म्हणू आता? आता अपर्णा, तुझं फुलपाखराचं गाणं आहे ना, मग उडत तुम्हीच करून दाखवा म्हणजे झालं. हे बघ की आत्ताच दाखवलं. बरं असं कर, तुझ्याकडे तू विणकामाचं आणणारच नाही, दुसऱ्या अंकामध्ये विणकामाचं आहे ना तुझ्या हातात, मग ते विणकामाचं म्हणता गाणं म्हणता ते झालं गाणं. पण अपर्णा, तू ते विणकाम करतेस ना, मग मध्येच त्या पेटीसोबत कशाला वाजवते? कळलं वेगळं माझं लक्षात. एकदम काय सवय एकदम जात नाही माझी. जाईल जाईल, हळूहळू सगळी सवय जाईल बरं का. तू आता इकडे बस आणि जरा प्रॅक्टिस कर बघू. आणि तिलोत्तमाबाई, तुम्ही एंट्री करताना ते म्हणताना, देवा तिथं किती छान गळा दिलाय तुला, तुझं पेटीचे सूर आणि तुझा आवाज इतका सुंदर आहे, काही कळत नाही पण कशी उतरले. पण तू असं कर, तेव्हा बोलू नकोस ना ते, नाहीतर लोकांची गैरसमज व्हायचा आणि लोकांचा हशा व्हायचा. तू काही असं म्हणू नकोस. असं काही घोटाळा होणार नाही, मी काही विसरायची नाही, बघाल तुम्ही. काय ते नेहमीच तर विसरतेच. काहीच विसरणार आणि आता बघा कशी मजा होती. आता ती येऊ दे तिकडनं, पण ते काय त्यांच्या
त्यांच्या मनात काय असेल ना ते करू दे, पण नाटक तेवढं पडायला नको बघ. बाई ते आणलं बघा गांधी बाबा. ते मामा विचारते 3री घंटा देऊ काय म्हणून शेवटली. त्यांना म्हणा अजून 5 मिनिटांनी द्या 3री घंटा, आता कुठे देताय? काय मग माझं मी आले कशाला आणि बघत काय बसले इकडे तिकडं. मालतीबाई मानसबाई ही पातळ कशी आहे वाटतं? छान आहे का? छान आहे की. कोणासाठी? आपल्या नाटकासाठी घेणार का? अहो पण नाटकात कोणासाठी घेणार? खरं सांगू का, ही पातळ ना सुमतीबाईंनी पाठवली आहे. हो का? पण ती कोणासाठी घ्यायची? त्या तरी कशा नेसणार? त्यांचं काय आहे, गरीब विधवेचं काम आहे. मग त्यांना ही साड्या कशा चांगल्या दिसतील? ते खरं हो, पण मला काल त्या भेटल्या त्या आणि म्हणाल्या की ही पात्र फार छान आहे आणि त्यांना फार आवडली आहे आणि स्टेजवर किती छान दिसतील. 3ऱ्या अंकात नेसायला काय हरकत आहे? आता हे मत तुमचं का त्यांचं? खरं खरं त्यांचंच आहे, पण मला पण आपलं वाटतं हो. परिस्थिती तशी त्यांची बेताचीच आहे. एरवी इतकी सुंदर चांगली पातळ नेसायला कठीणच आहे ना त्यांना. आणि नाटकाच्या शेवटी आपण सगळ्या जणी आनंदाच्या प्रसंगी एकत्र जमतो तेव्हा नेसायला काय हरकत आहे? आता त्या आनंदाच्या प्रसंगाचा आणि या परिस्थितीचा काहीतरी संबंध आहे का? त्यांना काही 3ऱ्या अंकामध्ये लॉटरी वगैरे लागली असं काही ठरवायचंय का आपण? पहा बाई, त्या म्हणत होत्या एरवी कोणी रोल पत्करला नव्हता, तो रोल मी पत्करला, म्हणजे त्यांनी पत्करला. आणि किती कठीण काम आहे ते नाटकात करायचं आणि मूड नसला तर आणखीनच कठीण होऊन जातो. आणि त्यातून तुम्ही जयवंतीला सांगितलं ना नाटकाच्या शेवटी भरजरी साडी नेसू नये म्हणून. मी सांगितलंय? मी काय असं कोणाला काही सांगितलेलं नाही बरं का. अहो जयवंतीच मला म्हणाली आणि आता ते सुमतीबाईंना करणारच. त्याला काय करायचं असेल ते करू दे, पण नाटक तेवढं पडता कामा नये. बाई ते मामा विचारतायत 3री घंटा देऊ काय म्हणून. अगं, नंतर 5 मिनिटांनी द्यायची 3री घंटा. सांगते. थांबा मालतीबाई, अहो, घंटा काय देऊ नका. झालं? काय झालं? अहो, सगळंच मुसळ केला. त्या सुमती बाजून आल्यात कुठे? म्हणजे आणि त्या साड्या अहो त्यांनी तर पुढे पाठवल्या. असं कसं झालं? मी त्या येणारही नाही. अरे बापरे, मग त्यांनी आधी का? हा का काय बोललं? काय झालं? त्यांच्या सासूबाई आल्यात म्हणे. सासूबाई? अरे देवा, सासूबाई. अरे देवा. अहो तिला तर मग पाणी आणा, चक्कर आली वाटतं त्यांना. नाही मला नाही, मी ठीक आहे, मला काही झालं नाहीये, पण त्या उशिरा येणार होत्या ना खूप सासूबाई. अहो पण आता त्यांना त्या नातवंडांची म्हणे खूप आठवण यायला लागली. झालं राहावे ना आल्या. या सगळ्या सासवामुळे अशाच संसार घातकी. पुढे करायचं पण का आता आता? करायचं काय? आता काय करणार आपण? त्यांना सांगायला गेलं ना सगळं, त्या तर एवढ्या हट्टी आहेत की आपलं स्वतःच जे असेल ना ते सगळं खरं करणार आणि निश्चय सगळा अटळ. समजुती कसल्या काढताय? त्या सुमतीबाईच्या सासूबाईंनी चक्क त्यांना सांगितलं असलं विधवेचं अभद्र काम करणार असली तर मी पुनश्च तुझ्या घरात पाऊल ठेवणार नाही आणि पाण्याचा एक थेंबही पिणार नाही. एवढी समाधानाची गोष्ट. ती सुमतीबाई ना त्यांच्या मिस्टरांचा नको का विचार करायला पण? अगं पण त्या सुमतीबाईंना कोणी सांगितलं सासूबाईंना एवढ्या लवकर बोलवायला? दुसरं कुणी नाही सांगितलं हो. स्वतः सुमतीबाईंच्या मिस्टरांनी आपल्या बायकोचं कौतुक सांगायला गेले मोठ्या तोंडानं, तर सांगायला गेले तर म्हातारी टांगायला चुकली. कौतुक राहिलं बाजूला आणि म्हातारीची भडकली. काही विचारायची सोय नाही. काय करायचं? मलाच वेडीला सगळ्याची हौस आहे. मीच वेडी आहे आणि मीच गाढव आहे झाली. ते खरं हो. काय खरं? मी गाढव आहे मला असं वाटणार सारखं. तसं नाही हो, मला म्हणायचं होतं तसं नाही. हा जो घोळ घातलाय ना तुम्ही
तो घोळ घालायला नको होता, हे माझं खरं म्हणणं हो. पण आता काय त्याच्यावरती उपाय? आता नाट्याच्या रस्त्यात थोडंसं वाटतंय ना, नानीचं काम सुमतीबाईंचं काम कोण करणार? सुमतीबाईंचं काम मीच करीन. मला सगळं पाठ आहे, मला सगळं येतंय, मी करीन, त्याची काळजी करू नका तुम्ही. पण असं काही सगळं झालं नाही तर मग नाटक रद्द करावं लागणार. रद्द कसं करायचं? बाई येतं निघू का, कंटाळले मी आता, काही काम पण जा, नाही. जा, जा. अगं 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 सकू, हे बघ तुम्ही काय म्हणताय? मी काय सांगते ते जरा ऐक की. बोला. अगं तू रोज आपल्या नाटकाचं रिहर्सल ऐकतेस की नाही? बघतेस की नाही? वय वय. सगळे पाठ आहे ना तुला? मग काय समज नाटक मग आता तेवढे आमच्या ते गोवारणीचं काम आहे की नाही, तेवढं तू कर की. अरे देवा देवा, असलं वंगाळ काम. भैया 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 भैया, असलं वंगाळ काम आपल्याच्यानं नाही व्हायचं हं, अजिबात. सांगून ठेवते, तुम्ही डिगभर कपडे धुवायला सांगा, मोरीभर भांडी घासायला सांगा, त्याला मी कधी नाही म्हणलंय का? पण हे असलं काम आणि आमच्या मालकानं कळलं तर नका ग भैया. हॅट, त्यांना कशाला कळते? तू नाही सांगितलंस तर. अगो उलट तू नाटकात काम केलं म्हणून तुला शाबासकी देतील ना. आणि त्यांना जर कळलं की मी गोवारणीचं काम करते तर आमच्या पाठीचं धिरडं होईल की. याचं काय, पाठीचं धिरडं झालं तर काय तुम्ही येणार आहेत का तिथं समजावायला? अगं ते काही खरं नाही सकू, आम्हाला का माहित नाही तू खरी कोण आहेस ते, आणि मालकांना सांगायचंच कशाला? हे बघ, एरवी आपल्याला कधी वेळ प्रसंगी खोटं बोलावं लागतं की नाही. म्हणजे असं बघ, तुला लग्ना बिग्नाला जायचं असतं त्या तू म्हणतेस की नाही, मला बरं नव्हतं म्हणून शांती आलो नाही. असलं बघा काम तुमची इटावेच करत असेल, आपल्याच्यानं नाही होणार बाबा असलं बघा काम. तीच करत असेल ते मग तिलाच बोलवा, मी जाते. अगं अगं सकू सकू, हे बघ थांबा हो तुम्ही निर्मलाताई, असं असं कशाला सांगताय तिला? हे बघ सकू, मी तुला काही बोलले का? नाही ना, मग माझं जरा ऐक ना. बोला की. मी काय सांगते आजपर्यंत कशी माझं सगळं सांगितलेलं ऐकत आलीस की नाही, तसं आज हे पण ऐक बरं का. तेवढे तेवढं गोवारणीचं काम करतील, छान दिसतील. मग मला जरा मेकअप करा की, जरा मेकअप करा, जरा नवीन लुगडं बी नेसायला द्या, छान वाटते ना मला पण जरा. मेकअप हवाय तुला, एवढी छान अगदी रिअलिस्टिक दिसतेस की नाही, जशी काही खरीच गोवारी. मी संध्याकाळी अशा इस्त्रीच्या कपड्यांना छान छान नटणार आणि मी याच कपड्यात राहायचं नाही. मला बी जरा मेकअप करू दे, मला बी जरा नटू दे, छान वाटतंय. अपर्णा, तिला जरा मेकअप कर ना. छान पैकी पेकर आणि ही घे आणि त्याला माळ घे. तुला साडी पण देते बरं का नवीन छान पैकी. कसं वाटतंय? छान छान छान, एकदम छान. आता ते काय कर, आता ते टोपलं घे भांड्याचं आणि हो गोवारी हो. आता कशी छान दिसते. भांडिया भांडी, भांडिया भांडी, नवीन नवीन साड्या द्या, सगळ्या साड्या द्या, नवीन कपडे द्या आणि फॉरेनची भांडी घ्या. छान, छान.